हॅलो. तर आज आमच्या इकडे एवढी सगळी पाहुणे आलेली. काल ती सांगतेच पुढे मी तुम्हाला. सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेतली. आज होतं आमच्या धोंडपोळ्याचं जेवण, त्याच्यामुळे इकडे माझं चाललेलं कुकरला डाळ लावायची. पण डाळ 2 किलो असल्यामुळे कुकर लावायला लागलं. पहिल्यांदा निम्मे कुकरला लावून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं मग ती शिजली की मग ही लावून घ्यावं. मग मस्त चहा घेतला. एकीकडे भात लावलेला, एकीकडे गुळवणी ठेवलेलं आणि एकीकडे पीठ मळून ठेवलं, जेणेकरून मस्त अशा गुबगुबीत पोळ्या होतील आपल्या. तोपर्यंत इकडे माझी मोठी ताई आलेली, तिला चहा करून दिला. मग चहा पिऊन झालं की ताई आमची लगेच इकडे कामाला लागली. तिने पुरण परतून घेतलं. ती जॉबला आहे ना, त्याच्यामुळे तिला रविवारची सुट्टी असते. त्याच्यामुळेच आम्ही धोंडे पोळ्याचं जेवण रविवारचंच ठेवलेलं. तोपर्यंत इकडे आमच्या आत्या दाजी सगळे आलेले आणि सगळीकडनं कामं करू लागत होते आणि इतकं छान वाटत होतं ना, सगळी एकत्र आलती ना, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला. आणि ही सगळी जवळच राहतात ना, 1-2 किलोमीटरच्या अंतरावर. त्याच्यामुळं काय कार्यक्रम असलं का नाही, मग सगळी एकत्र येतो आणि खूप छान वाटतं. मस्त पुरणपोळ्या बनवल्या. त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवून घेतलं देवाला आणि मग सगळ्या मोठ्यांना बारक्या चिरक्यांना सगळ्यांना जेवायला वाढलं. आणि आम्ही इकडे जेवाय वाढतोय तोपर्यंत इकडं ननंद भाऊजे यांच्या चांगल्या गप्पा रंगलेल्या आणि मग सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं. त्याच्यानंतर मग ह्यांचा मानपान केला. सगळ्यांनी मिळून मस्त छान फोटो वगैरे काढले आणि खूप छान वाटलं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.